जेव्हा शाळातल्या मुली अशा जात होत्या ना तर आम्ही चेन लावत नव्हतो. सायकल उभी करायची आणि लांब जाऊन उभं राहायचं. बरोबर आहे. ही ट्रिक मी पण केली. चेन पडली कधी अपमान वाटायचा की आपल्या सायकलची चेन पडली, आपण चेन बसवायलो, आपण सायकल उभी करायची आणि लांब जाऊन बसायचं. अरे ते पाडतोस तू. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी आणि SRK परत एकदा ग्राउंडवर सायकलचा आनंद घेताना. SRK कसं वाटायले? एक नंबर. 10 वर्षाच्या नंतर सायकल हातात घेतली. 10 वर्षाच्या नंतर? 10 वर्षाच्या नंतर. वा 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 वा. आता मै बारी मग 10 वर्षाच्या नंतर. मी पण 10 वर्षाचे नाही. हां पण आम्ही शाळेत सायकलवरच जायचो ना, उमरीच्या शाळेत. बरोबर. उमरी शाळेत गेलास का नाही मग? नाही ना, कुठं होतास मग? मी हॉस्टेलला होतो. मी होतो कैलासवासी बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर. दररोज सायकलवर परवा लेडीसोबत खेळलो मी पण. आपण याला ब्रेक नाही. हां कस काय लय भारी इतक्या दिवसात ना नंतर सायकल हातात आली? जवळपास आता कमीत कमी 5 वर्ष झाले असतील मला पण. हां 5 वर्ष झाले. 5 वर्षाबाद सायकलचा आनंद घ्यायलो, सायकल खेळायलो. आणि म्हणजे मोहित शाळा 3 किलोमीटरवर आमचा शाळा होती. सायकलवर जायचं येत होतं आम्ही. लय मजा वाटायची तेव्हा, लय भारी वाटायचं. हां ना. इथे आहे रे, इथे पोरक नाही तर बघा मित्रांनो, इतक्या दिवसाच्या नंतर सायकलचा अनुभव आम्ही घेतला. सायकलचा स्वाद आम्ही स्वाद घेतला बघा. मोबाईल गेलो त्यावेळेस पण. हां मला बघाच. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आम्ही सायकलचा आनंद घेतला आहे. कारण आम्ही तसं तर मी आपल्या इथं शाळेत असताना नाही का सायकलवरच प्रवास असायचा आमचा. उमरीला आमची शाळा होती, 3 किलोमीटर अंतर होतं. आम्ही टोटल पोरं सायकलवरच जाणं येणं करायचं. माझ्याकडं काही दिवस ॲटलॅस होती, नंतर मी एक रेंजर घेतली होती. लय भारी वाटायचं. आणि आम्ही मस्त नाही का आमच्या इंद्रायणी माळावर जायचं. जे हे समजा मित्र आहेत त्याला माहीत आहे की कशी मजा यायची त्या ठिकाणी. पडिया लय भारी वाटायचं माहिती आहे का. आणि आजचे पोरं तर बसनं चाललेत. इमरान तैगीन, हे इमरान इधर देख यार, तू अगर मेरे एक भी व्लॉग में अगर चेहरा दिखाया ना तो मैं वायरल हो जाऊंगा. मेरी आईडी मोनेटाइज हो जाएगी, मेरे घर पे प्ले बटन आ जाएगा. मुझे गोल्डन पहले प्ले तो आंदे, बाद में गोल्डन बटन भी आ जाएगा. पर एक बार तो चेहरा दिखाइए यार हमारे ऑडियंस को. ये आलिम दिखावा. आलिम नहीं दिखाएगा यार, इमरान तैगीन दिखाएगा. तो इमरान हाशमी ने ना शर्मा ने, तो इमरान तैगीन है. इमरान हाशमी शर्मा रहा नहीं ना. तू इस तरह शर्मा रहा जैसा कि तू जो पिक्चर में काम कर रहा था. मित्रांनो, आमचा इमरान जरा लाजका आहे. व्हिडिओमध्ये यायचं म्हणलं की ते थोडं लाजत आहे. काय अडचण नाही, आपण एक ना एक दिवस इमरानला शूट करणार आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये 100% घेणार आहेत. आणि ते बी त्याच्या हातानंच प्ले बटन जाऊन घरी आणणार आहेत. पहिले गोल्डन येत नसते राजा, पहिले. बरं चल ठीक आहे, गोल्डन. मित्रांनो, मस्त आमच्या ह्या व्लॉगचा आनंद घ्या. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा. कारण आम्हाला आणखी नवीन काहीतरी आयडिया येत जाईल. आम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे हे पण कळन. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा. कारण हे तुमच्या एका सबस्क्राईबनं आणि एका लाईकनं आम्हाला तेवढंच मोटिवेट होतो आम्ही. आणि तेवढंच भारी वाटते. कारण व्हिडिओ बनवायला आणखी मजा येत असते. प्रत्येक क्रिएटरला विचारा, जर तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी किती मौल्यवान आहे. ठीक आहे.
आज निसर्ग बघा मित्रांनो किती भारी चालय. आज माईक आणणं विसरून गेलो, माईकच आणलं नाही. थोडी वाऱ्याची आवाज येणार आहे आता व्लॉगमध्ये आपल्या. बघा आमचं जे आहे तर मेन हायवे. वातावरण लय बढिया झालं आहे, नंबर 1. चलो रुको बैठेंगे मैं. हां चला पळवा. कधी उलट बसलास का नाही सायकलवर? चलो. अरे ते पाडतोस तू. हां पळव. अरे तुला सायकलच येईल. खूपच दिवसाच्या नंतर मी सायकल घेतली. अरे काय तू माणूस आहे. पळव ना जरा, फास्ट पळव की. फास्ट पळव. सायकल नव्हे हे दिसायली. पळव आणखी फास्ट. काय होत नाही, पळव. पडली चेन. स्वाहा लागला कार्यक्रम. असंच होतं. यादगार घ्या ना. आमची चेन पडली. हे असं कार्यक्रम व्हायचा. मित्रांनो, ज्या वेळेस लहानपणी आम्ही सायकल खेळायचो अशी चेन पडायची. कमेंटमध्ये सांगा तुमची पण चेन पडायची का सायकलची. जेव्हा शाळेतल्या मुली अशा जात होत्या ना तर आम्ही चेन लावत नव्हतो. सायकल उभी करायची आणि लांब जाऊन उभं राहायचं. बरोबर आहे. ही ट्रिक मी पण केली. चेन पडली कधी अपमान वाटायचा की आपल्या सायकलची चेन पडली, आपण चेन बसवायलो. आपण सायकल उभी करायची आणि लांब जाऊन बसायचं. नाही तर उगाच काहीतरी लांब करायचं, काहीतरी थांबायचं जाऊन, आहे ना. हां बरोबर. अरे ते हे बरोबर बसून नाही. बोट गेल्यावर लय आग होती बरं. मुर्गी हो. हां मुर्गी घे मग. पडली डबल. तुला बशीत आहे ना, मी बशीत उधर. बसली आता, बसली. रिवर्स घे. बसली. मित्रांनो खरं आहे बरं का. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, तुम्ही पण हे अनुभव घेतलाय का? तुमच्या खरं, सोबत पण असं झालंय, घडलंय का? खरं सांगतो, मी पण हे 100% अनुभव घेतला. मी जर कधी चेन पाडायची ना शाळेत जाताना, मी काय करायचं माहिती का, कुणी मागून मुली फिली येऊ लागले, सायकल उभं करायचं आणि थोडंसं लांब जाऊन दुसरंच काहीतरी करत बसायचं. सायकलला ते पडलेली चेन जर त्याच्यात देखत बशीत बसलो ना, एवढा अपमान वाटायचा. असा लय बेकार अपमान वाटायचा. म्हणून मी कधीच लावलं नाही. बघा ये मेहनत रंग लाई है तेरी एक्टर. यादें है ये, बचपन की यादें है ये. अरे ये सारखे ॲक्टर. हे बघा आमच्या लाईन सायकल डबल सीट. बोट नको आणू अंदर. नाही तुमच्या राव तसं बस. मस्त उडी बघा, टाकून दे बस. हां. जाऊया डबल सीट असं लांब. अरे खूपच भेव वाटायचं ना असं मागं तोंड करून बसल्यावर. खूप भेव वाटायचं. पण अशी मजा वाटायची. अरे मजा वाटायची. पण बसलेला ते दिवसच होते ते. कहाँ गए वो दिन. कॅमेरामॅन जल निघी जाओ. मित्रांनो हे आनंद घ्यायचं म्हणलं तर नशीब लागते. आणि आम्ही भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत असं आम्ही स्वतःला समजतो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करा. मग तुम्ही पण भाग्यवान व्हाल, नशीबवान व्हाल. मित्रांनो आताच्या पिढ्यांना हे सायकल काय आहे ते माहितीच नाही. कारण बसमध्ये प्रवास करायलेत ना. बसमध्ये प्रवास करायला तर गाड्या मोटरसायकल डायरेक्ट त्यांच्या त्याचे आई हातामध्ये. बाबा डायरेक्ट मोटरसायकल नेऊन सोडायलेत, स्कूटीमध्ये आपल्या कारीमध्ये.
आणि त्याला घरून बस आहे, घरातून निघायचं, बसमध्ये बसायचं, घरी आल्यावर बस आणून सोडायली, बस घेऊन चालली. आम्हाला हे प्रवास नव्हता. आम्ही कधी कधी पायानं पण गेलोत आणि कधी कधी सायकलवर पण गेलो. मजा यायची त्यावेळेस. तर धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, कसा वाटला व्हिडिओ सांगा. नेक्स्ट दुसऱ्या दिवशी नाही का आम्ही आमची शाळा दाखवतो. शाळा कशी आहे बघा. दुसऱ्या दिवशी 100% आमचा व्लॉग बघा, दाखवायचा प्रयत्न करू. शाळेमध्ये जाऊन शूटिंग. ठीक. खरं जगणं कधी होईल तर जगून घ्या, कारण ते दिवस आता गेलेत, आता कधीच येणार नाही. आज मस्त आम्ही ग्राउंडवर सायकल खेळू लागलो, मी हे सारखे. तर आम्हाला काही जुन्या गोष्टी आठवल्या, जे शाळामध्ये आमच्यासोबत घडायच्या. ते सायकल खेळत असताना मला एक गोष्ट तर अशी आठवली की खरंच ते आहे ना, मी कधीच विसरणार नाही. मित्रांनो, असा एक किस्सा होता शाळामध्ये. आम्ही आहे ना सायकलवर जायचो. मी झालं, अमोल झालं, आणखी काही मित्र. आणि अमोल माझा नाही का म्हणजे 5वी-6वी पासून फ्रेंड आहे, आणि आणखी आहेच. तर आम्ही 8वी-9वी-10वीला असताना आम्ही सायकलवर दररोज शाळेला जायचो. शाळेला जाताना काय झालं, एकदा आम्ही प्लॅन केलं की आमच्या जवळच्या इंद्रायणी माळावर जायचं सगळ्यांनी. मग जशी शाळा सुटली, दुपारून सुट्टी होती, जशी शाळा सुटली मित्रांनो, पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला की काही जण थांबलेत, म्हणले आम्ही काय पावसात भिजत येणार नाही. आणि काही जण म्हणले नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. मग अक्षरशः आमच्या ज्या बॅगी होत्या, कोणाकडे ते पन्नीची बॅग होती, कोणाकडे बॅग खांद्यावरली बॅग होत्या, आपापल्या परीनं सगळ्याचे होते. तर अक्षरशः बॅगी भिजल्या, काही पुस्तकं वह्या भिजलेत, पण आम्ही थांबलो नाही. आम्ही माळावर गेलो, फुल एन्जॉय केला. काय सायकली घसरू लागल्यात, म्हणजे वरी कच्चा रस्ता होता, आता बांधले. लय मजा केलेली आहे. सायकल पळवायला ते एकमेकाच्या पुढं मागं ह्या राडा, सगळे चिंब भिजलो, मजा आनंद घेतला. आणि ते तेव्हा इंद्रायणी माळ म्हणजे आम्हाला बघण्यासाठी लय भारी होता. आज बी लय भारी आहे, पण त्यावेळेस आमचा पॉइंटच ते होता. मग मस्त वरी गेलो, थोडं मंदिर आहे वरी, मंदिराजवळ गेलो, बसलो. कोणाकडे मोबाईल नाही, काय नाही, नुसत्या गप्पा. दररोज उठल्या की गप्पा एकमेकाच्या, नुसतं बोलायचं. काय बोलत होतो त्यावेळेस बी, रात्र 2-2 वाजेपर्यंत बोलायचं. तिथे नारायण आहे, ते एक मित्र, म्हणजे त्याची एक गिरणी होती छोटीशी, आणि त्या गिरणीमध्ये संध्याकाळी बंद असायची, कारण संध्याकाळी गिरणीचे लाईट नसायची. मग ती आमच्यासाठी कोडवड होतं, त्याला हवेली म्हणायचं होतं. पण मी कधी दाखवतो ती जागा. आता त्यानं बंगलो बांधला तिथं. तर कोणाला बोलायचं असलं की म्हणायचं, चला हवेली पे आ जाना, हवेली. ते ठाकूर, ते अजय देवगणच्या पिक्चर मधलं ते डायलॉग लय फेमस होता. आम्ही कोणाला बोलायचं असलं, कुठे यायचं, हवेली पे आ जाना, वहाँ पे मिलेंगे, असं म्हणायचं. लय मजा यायची मित्रांनो. आता काय सगळं सुटलंय, सगळे आपापल्या लाईफ मध्ये काही ना काही करायला. तर अमोल पुण्याला आहे, नारायण शेती सांभाळायले, दुसरे बाकीचे मित्र आपापलं परिवार आहे, काही शेती आहे, काही दुसरे काम आहेत. तर मित्रांनो, असं जीवन आहे. कारण आज सायकल खेळताना हे सगळ्या गोष्टी आठवल्या. जुनी आठवण, जुन्या ज्या गोष्टी आहेत, जुन्या ज्या आठवणी आहेत, ताठ्या झाल्या. भारी वाटलं. पण ते दिवस आता परत नाही येणार मित्रांनो. ते दिवसच होते, आता नाही विचारलं. आता दिवस चालू आहेत बघाय, असं मोबाईल रिपेअर करायचं, सगळं कागदाचं टेन्शन हे लोकांचे द्यायचे काढून, आपलं छोटं मोठं व्यवसाय सांभाळायचा. सध्या अशी लाईफ आहे. आणि खरं तर तीच लाईफ होती 8वी-9वी-10वी. तर ते लयच म्हणजे भारी दिवस होते, सगळ्यात स्पेशल दिवस होते. कारण हे तसे दिवस माझ्या आयुष्यामध्ये कॉलेज टायमाला बी आले नाही, त्याच्या अगोदर बी आले नाही. त्याच्या अगोदर तर काही कळतच नव्हतं, पण ते टाइम लय भारी होता. होता ज्या टायमामध्ये आम्ही 9वी-10वी हे 2 वर्ष तर लय स्पेशल होते. तेव्हा कळायला लागलं की खरं आयुष्य काय असतं. लय एन्जॉय केला, काही एन्जॉय करायचा राहिला, पण मजा आली. तुमच्या आयुष्यामध्ये असे मित्र असेल तर हे व्हिडिओ नक्कीच त्यांना सेंड करा, आणि एकत्रित या. मस्त काहीतरी सेमिनार ठेवा, नाहीतर गेट टुगेदर ठेवा, काहीतरी प्रोग्राम ठेवा, आणि एकत्र या, गप्पा मस्ती मजा करा परत एकदा. कारण आपल्या हातामध्ये आहे थोडस गेट टुगेदर करण्याचं, तर ते तेवढं करू शकतो. ते दिवस वापस तर आणू शकत नाही. तेवढं आहे, तेवढं करायचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. तर मित्रांनो, अशाच आपल्या व्लॉग मध्ये
आपण नवीन नवीन गोष्टी सांगत जाऊ, काही जुन्या आठवणी काढत जाऊ आणि आमच्या इकडलं काही वातावरण, आमचं गाव हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक, एक शेअर, एक कमेंट आमच्यासाठी लय मोठा असतो, कारण त्यानं आम्हाला प्रेरणा मिळते पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यासाठी तेवढं सपोर्ट करत जा. जय हिंद, जय भारत. भेटू अशा एखाद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. काळजी घ्या.